नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो। आता मुख्यमंत्री फडणवीसच होणार याच्यावर आता 100% शिक्कामोर्तब झाला। फक्त आता एक औपचारिकता राहिली की ज्या लोकांसमोर आणि राज्यपालांसमोर एक शपथविधी राहिला आहे, त्यांचं मंत्रिमंडळ वगैरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं सगळ्या गोष्टी ठरल्यात। मग आता त्याच्यानंतर कालच एक कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये विचारण्यात आलं की मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही काय करणार। तर त्यांनी सांगितलं की जे काही रस्ते वगैरे आहेत हे सांगितलं ओके, पण आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय सांगितलं ते सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी, बाकीचं तर असो। मग काय सांगितलं ते जाणून घेऊया मित्रांनो। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरत नका जा, जास्तीत जास्त लाईक करा जा, शेअर करत जा। बघा, त्यांनी सांगितलं की जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना होती शेतकऱ्यांसाठी त्यांनी राबवली होती 2017 साली ओके, आणि 2019 साली जे सरकार चेंज झालं या सरकारने काय केलं, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना स्टॉप केली आणि जे शेतकरी त्याच्यात पात्र होते त्या शेतकऱ्यांना त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं महाविकास आघाडी सरकारने। आता याच्यामध्ये एवढा मोठा कांड झाला होता की जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना होती याच्यामध्ये ज्या एजन्सीला हे काम सोपवण्यात आलं होतं त्या एजन्सीकडून डाटा हा महाविकास आघाडीने दुसऱ्या एजन्सीला ट्रान्सफर करायला सांगितलं आणि त्याच्याचमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं खूप काही मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांचा डाटा तिथे गाहाड झाला, कुठं डाटा करप्ट झाला, कुठं डाटा मिळाला नाही आणि त्याच्यामध्ये जे शेतकरी पात्र होते जेन्युइनली ज्या शेतकऱ्यांना खरंच पैसे मिळायला पाहिजे होते अशा शेतकऱ्यांना तिथे पैसे मिळाले नाही आणि म्हणून त्याच्यानंतर काय झालं, मग जे शेतकरी पात्र होते ते 50,000 मध्ये कन्वर्ट झाले, त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही। आणि सगळ्यात मोठं त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस मुख्यमंत्री झाल्या सगळ्यात पहिलं काम हे तेच करणार की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू केली जाणार। दुसरं म्हणजे जलयुक्त शिवारमध्ये पण त्यांनी खूप काही काम केलं होतं। त्यावेळेस आमिर खानलाही त्यांनी त्यावेळेस ब्रँड ॲम्बॅसेडर बनवला होता आणि ते काम परत एकदा नव्याने सुरू करेल, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, पाण्याचा जो काही प्रश्न आपला राहिला आहे तो पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना उद्भवणार नाही आणि ज्या काही आत्महत्या होत आहेत त्या कुठंतरी रोखल्या जाते। तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे काही पीक विमा रखडले आहेत, आता पीक विमासाठी पण त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना पीक विमा का रखडला आहे, तर KYCचे कारणं देण्यात आली, त्या कारणांवर लवकरात लवकर मी ॲक्शन घेऊन शेतकऱ्यांचं कसं काय शासन असो बँक असो कसं काय DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड करण्यात आले, पैसे होल्ड करण्यात आले त्याच्यावर देखील विचार करेल असंही त्यांनी यावेळेस सांगितलं। म्हणजे 3 महत्त्वपूर्ण निर्णय झाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टीचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आचारसंहितेमध्ये डिपॉझिट करण्यात आले। तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आचारसंहितेमध्ये ॲक्च्युली हे पैसे डिपॉझिट व्हायला नाही पाहिजे होतं, आम्ही त्याची तरतूद करून ठेवली होती आणि जर त्यांना होल्ड करायचं होतं तर त्यांनी आम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगायला पाहिजे होतं, तर नक्कीच आम्ही शेतकऱ्यांना ते पैसे होल्ड करू दिले नसते असंही त्यांनी सांगितलं। आणि ज्यावेळेस मुख्यमंत्र्याची शपथ घेईल त्यानंतर सगळे जे काही अनुदान आहे शेतकऱ्यांचं ते लवकरात लवकर मी रिलीज करेल असंही त्यांनी यावेळेस सांगितलं मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना त्यांनी सांगितलं, बघा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात त्यांनी सांगितलं की आम्हाला सगळ्या महिलांना पैसे द्यायचे आणि त्यासाठी ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांना आम्हाला 2100 रुपये द्यायचे, त्यासाठी ज्या महिलांना खरंच त्याची गरज नाही अशा महिलांची पडताळणी करू आणि त्याच्यानंतर जे बाद करण्यात येतील ते बाद करू आणि सगळ्या महिलांना त्याचे पैसे मिळतील असा एक संदेश त्यांनी दिला आहे मित्रांनो। सो या महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या मित्रांनो, नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पाणी भरायचं आहे, पाणी भरण्यासाठी आता चालू केलं आहे आम्ही मोटर आणि त्याच्यामुळे आता आपण इथेच थांबूया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।